असं एकंदर मस्त वातावरण निर्मिती झालेली आहे। आज आपल्याकडे खास पाहुणे आलेले आहेत। आपण प्रतिनिधित्व करतोय विद्यानिधी या शाळेचं सगळे जण, बरोबर आहे? तर आपण पाहुण्यांना विनंती करूया की त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधावा। बोलायची परवानगी आहे। माऊली सर्व विद्यार्थी मित्रांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा। माननीय नीलम मॅडम आणि शिक्षक वृंद यांनी आज इथे आम्हाला बोलावून आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्या सगळ्यांना भेटण्याची हा सुंदर कार्यक्रम पाहण्याची संधी दिली, याबद्दल मी आपले सर्वांचे आणि प्राचार्य महोदयांचे आणि सर्व शिक्षक वृंदांचे मी आभार मानतो। ही 15 मे झालेली शाळा आहे ही माझ्या नोकरीच्या वेळेत सोलापूरला 2 वर्ष राहिलेलो आहे। त्याच्यामुळे पंढरपूरला माझं दर महिन्याला एक भेट व्हायची, त्यामुळे पंढरीच्या वातावरणाशी मी खूप परिचित आहे आणि तेच वातावरण मला आज या ठिकाणी पाहायला मिळालं। आणि मुंबईसारख्या ठिकाणी असं पंढरीमय वातावरण पाहून मला निश्चितच आनंद झालेला आहे आणि त्या वातावरणात गेल्याचा आनंद मिळतो आहे। या ठिकाणी सर्व तऱ्हेचे कार्यक्रम झाले। आज मी वर्तमानपत्र वाचलं नव्हतं, तर तीही मला ती बातमी सगळी मिळाली। पुस्तकाचं समालोचन केलेलं, परीक्षण केलेलं आहे तेही दिसलं। पुस्तकाचं परीक्षण जे आहे ते वाचल्याशिवाय करता येत नाही किंवा होऊ शकत नाही। त्याच्यामुळे इथे वाचनाची विद्यार्थ्यांना आवड आहे असं दिसते आणि ती आवड निर्माण करून दिलेली आहे शिक्षक वृंदांनी, प्राचार्य महोदयांनी, असं मला दिसून येते। आणि ही आता वस्तुस्थिती आहे की काही देशांमध्येही आता हे कम्प्युटर झालेले आहे, गुगल झालेले आहे, तर लोकांना असं वाटते की याच्यापासून सगळं ज्ञान मिळू शकते, पुस्तक वाचायची काही गरज नाही। पण तशी वस्तुस्थिती नाही आहे, कारण गुगल किंवा कम्प्युटर याच्यापासून फक्त माहिती मिळू शकते, इन्फॉर्मेशन मिळते, पण नॉलेज किंवा ज्ञान ज्याला म्हणतो ते आपल्याला आपल्या परिश्रमातूनच मिळवावं लागतं। त्यामुळे पुस्तक वाचनाची सवय ही सुधारायला नको। आमच्या लहानपणी ही कम्प्युटर किंवा TV या सगळ्या गोष्टींची सोय नव्हती, त्याच्यामुळे आम्हाला ज्ञानासाठी म्हणा किंवा माहितीसाठी सुद्धा वाचनाचीच फार सवय लागली होती। आणि त्यामुळे अगदी वेगवेगळ्या भाषेतून आणि वेगवेगळ्या याच्या लेखकांचे आणि साहित्यकांचे वाचन आम्ही केलेले आहे आणि त्याचा आम्हाला पुढच्या जीवनातही खूप फायदा झालेला आहे। तर या दृष्टिकोनातून आपली शाळा सर्व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी इथे प्रयत्नशील आहे हे मला प्रकर्षाने दिसून येते। आणि त्यांचा म्हणजे शैक्षणिक म्हणा किंवा सिलेबस प्रमाणे शिक्षण
सांस्कृतिक आणि इतर क्षेत्रातही विकास व्हावा याबाबत ही शाळा प्रयत्नशील आहे असं दिसते. ही शाळा मला थोडा परिचय असा आहे की बाहेरून जरी पाहिजे असली आणि आज आत यायची इथे मला संधी मिळाली, परंतु एक 20-25 वर्षापूर्वी माझे एक सहकारी मित्र आहे ते जवळ इथे राहत होते आणि त्यांच्या 3 मुली या शाळेत शिकल्या. त्यामुळे मला या शाळेचा थोडा परिचय आहे आणि त्या 3ही मुली आज फार त्यांनी छान प्रगती केलेली आहे. 2 मुली ज्या आहेत त्या इथूनच 10वी होऊन IIT मधून त्या इंजिनियर झाल्या आणि IIM मधून हे मॅनेजमेंट करून एक मुलगी अमेरिकेला आहे, एक सिंगापूरला आहे आणि तिसरी मुलगी जी आहे ती आर्किटेक्ट झाली आणि आर्किटेक्ट म्हणून तिने MBA केलं आणि ती आता चेन्नईला आहे. तर असे या ठिकाणून चांगले विद्यार्थी निघालेले आहेत. त्याच्यामुळे शिक्षणाचा दर्जा इथे निश्चितच चांगला आहे असं दिसतो आणि शिक्षक सगळा खूप आपल्या विद्यार्थ्यांसाठी मेहनत घेतात असं दिसून येतं मला. या ठिकाणी आता नव्याने एक म्युझिक सेक्शन सुरू झालेला आहे. त्याच्यामुळे आपल्या सिलेबसच्या शिवाय इतर क्षेत्रातही मुलांचा विकास व्हावा या दृष्टिकोनातून प्रयत्न होतो आहे असं दिसते आणि त्या अनुषंगाने ही संगीताचा वर्ग जो आहे तो सुरू झालेला आहे. तर ही संगीत जे आहे ते ही एक व्यक्तिमत्व विकासासाठी, सर्वांगीण विकासासाठी फार जरुरीचं आहे असं वाटतं आणि हा एक अतिरिक्त विषय आहे असं न समजता याला सुद्धा जरूर प्राधान्य द्यावं. त्याचं आपलं वेगळं महत्त्व आहे. विज्ञान म्हणते, आधुनिक विज्ञान म्हणते की जर हे संगीत जर आपण उपयोगात आणला तर हे जे आपलं ब्रेन आहे तो त्याचं 2 भाग असतात आणि इन्स्ट्रुमेंट आणि म्हणजे वाद्य आणि वोकल म्हणजे जे हे आहे जे गायन आहे याच्यामुळे दोन्ही फॅकल्टीज जे आहेत जे मेंदूचे दोन्ही भाग जे आहेत ते एकाच वेळेला ॲक्टिवेट होतात आणि त्याच्यामुळे हे तुमच्या ब्रेनच्या विकासासाठी सुद्धा चांगली गोष्ट आहे आणि त्याच्यामुळे तुमचं कॉन्सन्ट्रेशन वाढते आणि कारण म्युझिक शिकताना तुम्हाला एकाग्रता फार आवश्यक आहे. त्याच्यामुळे ह्या दृष्टिकोनातूनही इतर निश्चितच फायदा होईल आणि आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देऊन आणि आम्हाला या ठिकाणी संधी देऊन आपल्या सगळ्यांच्या ॲक्टिव्हिटीज पाहायला मिळाल्या त्याच्याबद्दल धन्यवाद आणि नीला मॅडमना खास करून धन्यवाद. त्यांनी पुढाकार घेऊन आम्हाला धन्यवाद. औपचारिक धन्यवाद पत्र आहे की मी तुमच्या सर्वांच्या साक्षीने वाचून दाखवते. आदरणीय प्रदीप मिश्राजी व सहधर्मचारिणी नीना मिश्राजी महोदय महोदया, आपल्या मोलाच्या सहकार्यामुळे आमच्या शाळेच्या सामान्यातून असामान्याकडे या दृष्टिविधानाला बळ मिळाले आहे. आपण 4 गुणवंत विद्यार्थ्यांना तबला आणि हार्मोनियमचे कौशल्य विकसित करण्यासाठी 2 शैक्षणिक वर्ष मदत करत आहात, त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. आपल्या या पाठिंबामुळे मुलांची कला आता नव्या उंचीवर पोहोचेल याची आम्हाला खात्री आहे. आपले ऋण
आम्ही सदैव जतनी ठेवू आणि शाळेच्या प्रगतीसाठी प्रयत्नशील राहू. धन्यवाद. पुन्हा एकदा मला वाटतं या कार्यक्रमाचं अतिशय सुंदर नियोजन करणाऱ्या सर्वांचं, खास करून 10वी अ त्या वर्ग शिक्षिका आणि 10वी चा सगळा बालचमू या ठिकाणी पटकन येईल. मावळ्यांच्या बरोबर एक फोटो येईल आणि मग पाहुणे खाली प्रस्थान करतील. अजिबात आरडाओरडा नाही. एक